नेल्या गेल्या, एवढ्या मुली बेपत्ता आहेत, पण पोलिसांना त्याचा किती रिकव्हरी किती आहे, मुली किती पुन्हा आणण्याचं यश मिळालं याची आकडेवारी अध्यक्ष महोदय करणं हे गरजेचं आहे. सरकारला समाजाला कळण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आता भारतामध्ये पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण आता सुरू होईल. रामाचीच ही भूमी आहे अध्यक्ष महोदय. अयोध्येला जन्म झालेला असला तरी महाराष्ट्रात देखील राम येऊन गेला. रामाचा एवढा आदर असेल तर आमच्या सीतामाईंचं संरक्षण करायची तरी तेवढी गरज आहे. सीतामाईंचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या करण्यासाठी काहीतरी आधी करा आणि मग अयोध्येच्या रामाला पूजायला आम्ही सगळे येतो. आमचा त्या अयोध्येला विरोध नाही, रामाला विरोध नाही, पण अध्यक्ष महोदय आमच्या सीतामाईंना संरक्षण देण्याचं काम हे आपण कधी करणार? शेवटी महाराष्ट्रात बरेच अधोगती आपल्याला अनुभवायला आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, डायमंडची नगरी गेली. परवाच पंतप्रधान महोदयांनी सुरतला डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं. बिल्डिंग जोरा आपल्यासारखीच झाली आहे तिकडं. फार चांगलं तिथं व्यवस्था झाली. बुलेट ट्रेन आहे त्यामुळे आता काय प्रश्नच नाही. आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरही गेलं, मधले काही प्रकल्प गेले. सगळं अध्यक्ष महोदय जर आपल्या राज्यातून बाहेर गेलं तर बेकारीचा दर वाढणार. बेकारीचं मूळ हे बेकारीचा संबंध आपल्या गुन्हेगारीत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले तरुणाई ही आता गुन्हेगारीकडून वळते. ती थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी सरकारला आग्रहाची कळकळीची विनंती आहे. भ्रष्टाचार तर काय आता सर्रास म्हणजे कुठेही त्याचं म्हणजे भ्रष्टाचारावर बोलणारा वेडा असा त्याचा अर्थ व्हायला लागलाय. कुठेही एखादा मोठा प्रोजेक्ट गेला की त्याकडून पैसे काढ. एखादा रस्ता मंजूर झाला तर त्यातनं 10%, 20%, 25%, 30% काढ. काय चाललंय काय? या महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती. पण कुठलेही प्रकल्प मोठे मंजूर केले तर ज्याच्या एरियात आहे त्याला अधिकारच दिलाय, त्याच्याशी तू डील कर, काय करायचे तू कर. म्हणजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अशी लिबरल व्यवस्था कधी नव्हती. ज्या त्या भागात लिबरल व्यवस्था आहे. तुझ्या भागात तू काय कर, तुला किती बाबा एवढे कोटी, ठीक आहे घे, काय करायचं ते कर. अध्यक्ष महोदय पालकमंत्र्यांच्या डीपीडीसी मधनं पैसे खर्च होताना देखील त्याला टोल लागायला लागलेला आहे. ही महाराष्ट्राच्या या सभागृहाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे. तुम्हाला जिल्ह्यात चौकशी करा. एक आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आहे. ते स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट मध्ये एक छोटी विंग आहे. त्यामध्ये राज्यात महागाई किती आहे, कशा इफेक्ट आहेत, त्याप्रमाणे लोक काय बोलतात ह्याची माहिती मिळू शकते. लोक सांगतील महागाईचा भाजीपाल्याचा रेट आता चर्चा होत नाही. आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टला किती टक्के दिले ह्याची चर्चा मार्केटमध्ये फार होते. आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही परिस्थिती. अध्यक्ष महोदय आता तुमचाच प्रश्न घ्या ना, बाकीचं जाऊ दे. तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही मेडिकल कॉलेजसाठी पायऱ्यांवर जाऊन बसला. तुमच्याकडे बघायला वेळ नाही कारण बाकीची कामं फार महत्वाची आहेत. सरकार सकारात्मक आहे त्या बाबतीत सांगितलेलं आहे. तुमचं धाडस नाही अध्यक्ष महोदय. तिथून आदेश द्या त्यांना की उद्या आज हाऊस संपायचे, तुम्ही आदेश द्या. तोच मार्ग आहे तुम्हाला तिथं मेडिकल कॉलेज करायचा. तिथून आदेश द्या आज हाऊस संपायच्या आत मेडिकल कॉलेजची घोषणा करा असं तुम्ही तिथून आदेश द्या. आता मी सांगलीचा तुमच्या वर्ध्याला कसं काम करायचं सांगायची पाळी माझ्यावर यायला लागली. तुमच्यावर अन्याय किती. मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दलही सहानुभूती आहे, पण हे लोक तुमचा गैरफायदा घेतात. तुमची कामं करत नाहीत. कामं कुणाची करतायत? आमच्याकडून तिकडे गेलेल्यांची करतात. तुमची कामं नाही आहेत. 105 लोक लांबून येऊन पत्र देतात. का उपयोग होत नाही, पण भिंतीवर धडक मारणे हे विरोधकांचं काम असं आहे. आता तुमची संख्याच वाढली. आता शेवटचाच मुद्दा अध्यक्ष महोदय, अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आता आमच्या डिस्क्वालिफिकेशनचे प्रोसिडिंग चालू आहेत. 40 आणि 40 80 लोक आपण डिस्क्वालिफाय केले तर पुढच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 208च लोक हे सभागृहात असतील. आता प्रथा सुरू झाली आहे देशात. लोकांना घरी घालवायचं आणि राज्य करत राहायचं, सस्पेंड करायचं आणि राज्य करत राहायचं. त्यामुळे आता
आम्हाला सगळ्यांना आमच्या डोक्यावर हँगिंग स्वॉर्ड आहे. आम्ही खरे ओरिजिनल, पण काय करणार. त्यामुळे काय निर्णय लागेल आपल्या अध्यक्षपदाचा, हे अध्यक्ष आमच्याबद्दल काय निर्णय देतील ते हिअरिंग मध्ये कळेल. तुमच्याबद्दल मी काही प्रिज्युडाइज स्टेटमेंट करत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये आपल्या बळ आहे, आपली संख्या आहे, म्हणून किती रेटायचं. निधी देताना अध्यक्ष महोदय, या बाजूच्या पुरवणी मागण्या उडून बघा, 2 मागच्या, या बाजूच्या कुणालाही निधी दिला नाही. निधी दिला तर दम मागायला गेलं तर दम मिळतो यांना सगळ्यांना. त्यामुळे अध्यक्ष महोदय, ही काय पद्धत आहे का. थोडंसं असतं प्रत्येकाच्या. आता शेवटी एखाद्याच्या मतदारसंघात अशा काही घटना आणि असे महत्वाचे प्रश्न असतात, 50 लाखाने 2 कोटीने त्याचं त्या तिथल्या सामान्य लोकांची गरज होती. हे काय निधी घरी घेऊन जाणार नाही कोण. पण अध्यक्ष महोदय, लोकांच्या गरजांसाठी सभागृहात 4 लाख लोकांनी मतदान करून निवडून आणल्यावर त्यांना न्याय देण्यासाठी इथं समोर बसलेले मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. हे सरकार हे महाराष्ट्राचं आहे. हे सरकार पूर्ण सभागृहाने असेल विरोध आमचा, पण सरकार त्यांची बाजू जी आहे, त्यांना जी संधी मिळालेली आहे त्याचा वापर आपल्या शपथेत लिहिलेला आहे. कुणाच्यातही मी भेदभाव करणार नाही, पण भेदभाव फार चालू आहे आणि तात्विक विरोध देखील सहन करायची तयारी नाही. कोणी विरोधात बोललं तर सहन चालत नाही. कोण विरोधात बोलला तर त्याचा कार्यक्रम करायची लगेच तयारी होते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण सावध राहा. आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज, आता टर्म संपत आली, कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा लावतील. त्यामुळे तुम्हाला परत मतदारांना सांगता येणार नाही की तुम्ही का मेडिकल कॉलेज केलं नाही, याचं उत्तर देता येणार नाही. आपण करू नका. चिंतक आहे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासाठी पूर्ण सकारात्मक आहे. ठीक आहे, काही सकारात्मक आहे म्हणजे हे शेंडी लावायचे उद्योग आहेत. तुम्ही ऑर्डर घ्या ना, लेट हिम राईट ऑन पेपर की बाबा हे मान्य आहे. ऑर्डर GR काढा, आज संध्याकाळपर्यंत GR काढा. यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात. मग तुमच्यासारख्या एक गरीब सामान्य सहृदयी चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला एक काम करता येत नसेल तर आमदारकीचा उपयोग काय तुम्हाला तो. म्हणून मी अध्यक्ष महोदय फार वेळ घेत नाही. पुन्हा विनंती करतो की हे जे मुद्दे मांडलेले आहेत ते आत्मचिंतन सरकारने करावं आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद.